पहिलं तर मिशोवर यायचं. मिशोवर आल्यानंतर लॉग इन करायचं. मी तर लॉग इन करून ठेवलेलं. नंतर जायचं कॅटलॉग अपलोडमध्ये, तिथं बघा ऑप्शन. त्यानंतर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जायचं आहे ॲड कॅटलॉग बल्क. ह्याच्यावर क्लिक नाही करायचे. आपल्याला करायचं आहे ॲड अ सिंगल कॅटलॉग त्याच्या बाजूचं. तर त्या बाजूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक्झाम्पल कोणतंही इथं सर्च करायचं जे आपल्याला प्रोडक्ट विक्री करायचं आहे. तर मी फक्त आता बॉटल विक्री करायचं तुम्हाला दाखवतो. तर इथं वॉटर बॉटल लिहायचं वरती. यात पूर्ण तुम्ही सर्च करू शकता पाहिजे ते. त्यानंतर मी वॉटर बॉटल लिहिल्यानंतर तिथं आलं ऑप्शन. हे असं ऑप्शन येतात. ह्यात बरंच ऑप्शन आहेत. एक एक सिलेक्ट करायला लागतं कॅटेगरी वाईज. तर ह्यातनं मी हे बघा खाली भरपूर आले ऑप्शन, बरेच आहेत. त्यानंतर हाय असंच ठेवायचं. क्लिक करायचं अपलोडवर. त्यानंतर एक सिंगल बॉटल आपल्याला घ्यायची आहे सध्या तरी. जरा मी सर्च करतो फोटोज. जर तुम्हाला असं दिसत नसेल तर दाखवतो मी. ह्या पद्धतीत आपल्याला अपलोड करायचं आहे. तर एक बॉटलचा फोटो उचलणार मी, 1 ते 2 उचललं तर 2 अपलोड होणार त्याचं. तर सध्या तर आपण एकच करूया. तर ओपन करूया. झालं. इथं तुम्ही कितीही प्रोडक्ट ॲड करू शकता. एक्झाम्पल परत मी दाखवतो. एक प्रोडक्ट ॲड करून अजून आपण एक निळी बॉटल ॲड करूया. एक घेतली निळी बॉटल, आपण निळी बॉटल ॲड केली. असं तुम्ही कितीही प्रोडक्ट इथं ॲड करू शकता एका टायमिंगला. तर आता सध्या तरी आपण एकच करू. त्यानंतर करूया डन. थोडंसं लोडिंग घेईल. इथं लिहायचं आपल्याला नेट वेट. नेट वेट लिहिल्यानंतर काय जे बॉटलचं असेल वजन ते इथं लिहायचं. मी तुम्हाला या सगळं हे एक्झाम्पल पुरती मी दाखवत आहे. तर इथं आपण लिहूया थोडंसं वेट. तर वेट लिहिल्यानंतर आपण SQID टाकूया. इथं काही टाकू शकता. ग्लास बॉटल म्हणजे कोणतंही ग्लास बॉटल टाकल्यानंतर 12 लिहिलं मी. ह्या पद्धतीत. त्यानंतर इथं आपल्याला काय आहे त्याचं नाव. तर मी असं ह्या पद्धतीत नाव टाकलेलं आहे. तुम्हाला पण ChatGPTला विचारायचं नाव. त्यानंतर फ्री साईज करायचं. मिशोची किंमत किती ठेवायची त्याच्यावर. तर आपण टाकूया इथं किंमत. इथं किंमत टाकायची. ते आपल्याला आवडेल ती नाही. तुमचं सगळं कॅल्क्युलेशन करून इथंची किंमत टाकायची. मी माझं कॅल्क्युलेशन करून ही किंमत टाकलेली आहे. बाकीची ती एक दुसरी ती ऑटोमॅटिक येते किंमत. MRP टाकायची जरा जास्त वाढवून. परत इथं टाकायचं आपल्याला इन्व्हेंटरी, म्हणजे किती आपल्याकडं स्टॉक आहे. तर 1000 टाकायचं कधी पण, कमी टाकायचं नाही. कमी टाकलं की जात नाहीत लई बॉटल. तर जास्तच टाकायचा स्टॉक कधी पण तिथं. आणि इथं आपल्याला SQID वरचीच खाली कॉपी करायची. त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे. इथं आपल्याला टाकायचं आहे, सिलेक्ट करायचं पूर्णपणे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ग्लास बॉटल. तुमची काय कॅटेगरी असेल त्या पद्धतीत तुम्ही टाकायचं. त्यानंतर आपण इथं भरपूर असं दिलेलं आहे तुम्हाला कॅपॅसिटी लिटर. तर आपण करायचं 0.4. एक्झाम्पल पद्धतीत मी देतो आहे तुम्हाला. हे 0.4 केल्यानंतर खाली आपल्याला यायचं आहे कलर सिलेक्ट करायला. कलर इथं भरपूर भेटतील तुम्हाला सिलेक्ट करायला. बरेच कलर आहेत. त्यानंतर इथं आपण करूया ग्रीन कलर सिलेक्ट. तर ग्रीन कलर सिलेक्ट केल्यानंतर दुसरं राहायचं जेनेरेट नेम. तर त्यात टाकायचं आपण खाली यायचं वॉटर बॉटल. त्यानंतर दुसरं टाकायचं लीक आहे का, लीक प्रूफ. तर एस केल्यानंतर आपण यायचं परत दुसरीकडं ग्लास बॉटल. नंतर ग्लास टाकल्यानंतर आपल्याला पॅक ऑफ किती, तर 1 करायचं, पॅक ऑफ 1. त्यानंतर आपल्याला करायचं आहे
पॅकेजिंग ब्रेथ, तर तुम्ही इथं ChatGPTला पण विचारू शकता पॅकेजिंग ब्रेथ काय आहे, ते तुम्हाला सांगेलच सगळं. तुम्ही फक्त त्याचा फोटो वगैरे काढून साईज बेस लेंथ सेंटीमीटर काढायचं स्केलनं, पट्टी असेल ना घरी त्यानं. त्यानंतर सगळं इथं टाकल्यानंतर तुम्हाला खाली लिहायचं हाईटचं पण विषय असा आहे की हाईट तुम्हाला सगळं प्रॉपरच द्यायचं असतं तिथं. तर मी काहीही टाकू शकतो इथं आता 10.5 किंवा युनिट सेंटीमीटरमध्ये. प्रोडक्ट वेट, तर असं फिलअप करायचं सगळ्या गोष्टी. खाली पण सेमच करा. इथं काय असतं, पॅकेजिंग आणि प्रोडक्टचं लेंथ असतं. पॅकिंगची लेंथ वेगळी असते आणि प्रोडक्टची वेगळी लेंथ असते. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे प्रोडक्ट लेंथ. ते टाकल्यानंतर प्रोडक्ट युनिट सेंटीमीटरमध्ये करायचं. परत प्रोडक्ट वेट 0.5 करायचं, म्हणजे काय वेट असेल ते करायचं आपण. त्यानंतर प्रोडक्ट हा युनिट. परत टाईप ऑफ, तर किड्स करूया आपण, लहान पोरांसाठी. किड्स केल्यानंतर खाली काय ml मध्ये आहे आपली बॉटल, लिटरमध्ये नाही आहे. तर ml करायचं. ओरिजिनल ऑफ इंडिया, कंट्री, इथं काय ॲड्रेस आहे भरपूर, जे ॲड्रेस तुमचा आहे ते टाकायचा. प्रोडक्ट नेम, पॅकर नेम, सॉरी. त्यानंतर हे सगळं फिलअप करून इथलं काय भरायचं नाही एवढं. डिस्क्रिप्शन, ब्रँड वगैरे नाही आपण काय आत्ता सध्या तरी. डिस्क्रिप्शन करायचं कॉपी आणि डायरेक्ट जायचं ChatGPTवर. तर आता उघडूया आपण ChatGPT. गुगलला येऊया. गुगलला आल्यानंतर टाकायचं आपल्याला ChatGPT. त्याच्यावर क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर इथं लिहायचं आहे आपल्याला आय वॉन्ट मिशो वॉटर बॉटल. बॉटलची स्पेलिंग पाहिजे चेक करा जाऊन. बॉटलची स्पेलिंग चेक केल्यानंतर इथं कन्फर्म बॉटलची स्पेलिंग टाकायची. बॉटल डिस्क्रिप्शन फॉर सेलिंग. हे असं टाकल्यानंतर तिथं आपण क्लिक करायची बाणावर, बाजूला दिलं आहे ना ते, तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला हे सगळं डिस्क्रिप्शन देईल. त्या पद्धतीत आपण इथनं एखादं कुठलंही डिस्क्रिप्शन घेऊ शकता. एक्झाम्पल इथलं आपण सगळं सिलेक्ट करू शकता डिस्क्रिप्शन. पण मी तर सध्या आपण सगळं बघूया एकदा सिलेक्ट करून. पण मी काय एवढं घेणार नाही सगळं डिस्क्रिप्शन. सध्या आपण थोडंसं डिस्क्रिप्शन घेऊया तात्पुरती. तर एक 4-5 लाईनचं डिस्क्रिप्शन घ्यायचं शॉर्टकट. ती करूया आपण कॉपी. त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये येऊया आणि करूया पेस्ट. इथं पेस्ट केल्यानंतर झालं आपलं डिस्क्रिप्शन तयार. सबमिट कॅटलॉग करायचं. त्यानंतर आय अंडरस्टँडवर क्लिक करायची, टर्म्स अँड कंडिशन, आणि प्रोसेस करून टाकायचं अपलोड कॅटलॉग. त्यानंतर अशी काहीतरी तुम्हाला येईल. ॲडव्हर्टाईजमेंटचं तर काही येणार नाही ऑप्शन, कारण तुमचं आहे महाराष्ट्रापुरती, फक्त स्टेटपुरती. त्यानंतर असं इन प्रोग्रेस, आणि नंतर IQC पास भेटल्यानंतर तुमचं प्रोडक्ट झालं लाईव्ह मिशोवर. तर ह्या पद्धतीत असं तुम्हाला ॲड करायचं आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली, लाईक शेअर फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा.
धन्यवाद.